डुकरांचा वावर असलेल्या झोपडपट्टी ते अमेरिकेतील प्राध्यापक या अभूतपूर्व प्रवास करणाऱ्या शैलजा पाईक. नमस्कार मित्रमैत्रिणींनो. येरवडा झोपडपट्टी ते 60 कोटींची जीनियस ग्रँड फेलोशिप मिळवणाऱ्या महिला इतिहासकार शैलजा पाईक यांच्याबद्दल आज आपण जाणून घेत आहोत. त्या म्हणतात, आमच्याकडे ना नियमित पाण्याची सुविधा होती ना शौचालय होतं. हे खरं आहे की मी कचरा आणि अगदी घाणीने वेढलेल्या अशा परिसरात वाढले जिथे डुकरांचा सहज वावर असायचा. सार्वजनिक शौचालयाच्या त्या आठवणी आजही माझ्या अंगावर काटा आणतात. डुकरांचा वावर असलेल्या झोपडपट्टी ते अमेरिकेतील प्राध्यापक या अभूतपूर्व प्रवास करणाऱ्या शैलजा पाईक आता मॅकआर्थरची मानाची फेलोशिप प्राप्त होणाऱ्या पहिल्या दलित महिला ठरल्या आहेत. या फेलोशिप अंतर्गत निवडलेल्या उमेदवारांना 5 वर्षांसाठी टप्प्याटप्प्याने $8 लाख म्हणजे भारतीय चलनामध्ये 6,71,00,000 रुपये इतकी रक्कम प्राप्त होते. शैलजा पाईक यांनी संशोधनाच्या माध्यमातून दलित महिलांचं जगणं सखोलपणे मांडलं. दलित स्त्रियांचं योगदान आणि त्यांच्या आत्मभानाच्या जागृतीचा इतिहास लिहिणाऱ्या सुप्रसिद्ध इतिहासकार अशी त्यांची ओळख आहे. जॉन डी आणि कॅथरीन टी मॅकआर्थर फाउंडेशनकडून मॅकआर्थर फेलोज प्रोग्रामची जीनियस ग्रँट ही फेलोशिप अमेरिकेतील विविध क्षेत्रातील 20 ते 30 सृजनशील विद्वानांना दरवर्षी दिली जाते. यावर्षीही लेखक, कलाकार, समाजशास्त्रज्ञ, शिक्षक, माध्यमकर्मी, IT, उद्योग, संशोधन अशा विविध क्षेत्रातील मान्यवरांना ही फेलोशिप जाहीर झाली आहे. त्यामध्ये इतिहास अभ्यासक म्हणून शैलजा पाईक यांचाही समावेश झाला आहे. ही अभिमानाची गोष्ट आहे. शैलजा पाईक मूळच्या पुण्यातील येरवड्याच्या 20 बाय 20 फुटाच्या छोट्या घरामध्ये आपल्या 3 बहिणींसमवेत त्या येरवड्याच्या झोपडपट्टीत वाढल्या. आपल्या बालपणाविषयी बोलताना त्या म्हणतात, आमच्याकडे ना नियमित पाण्याची सुविधा होती ना आमच्याकडे शौचालय होतं. सार्वजनिक शौचालयांच्या त्या आठवणी आजही माझ्या अंगावर काटा आणतात. स्वयंपाकासाठी व स्वच्छतेसारख्या नियमित कामांसाठी लागणारं पाणी आणण्यासाठी वस्तीतील सार्वजनिक नळाचं पाणी हाच एक आधार होता. तेव्हा या पाण्यासाठी मोठी रांग पार करून हंडे भरून आणावे लागायची अशी आठवण त्या सांगतात. असं असूनही आपले वडील देवराम आणि आई सरिता यांनी आमचं भविष्य उज्ज्वल व्हावं म्हणून इंग्रजी माध्यमातील शिक्षणासाठी शक्य तितकं अनुकूल वातावरण निर्माण करून दिल्याचं शैलजा आवर्जून सांगतात. त्या म्हणाले की एकूणच सामाजिक, शैक्षणिक, भावनिक आणि मानसिक अशा सर्वच पातळ्यांवर या सगळ्याचा निश्चित सखोल परिणाम होतो. एवढं कष्टाचं जीवन जगले, येरवड्यासारख्या परिसरात राहून फारशा सुविधा आणि सवलती नसताना हे करू शकले. त्यातही या परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी शिक्षण किती महत्त्वाचं आहे हे माझ्या आईवडिलांनी ओळखून त्यासाठी मला प्रोत्साहन दिलं. त्यामुळे मी स्वतःला माझ्या अभ्यासात पूर्णपणे झोकून देऊन काम करू शकले. त्या काळातील आपल्या आठवणी सांगताना त्या म्हणतात, मी स्वतःला गोधडीमध्ये गुंडाळून घ्यायचे आणि घरातल्यांना शांत आवाजात बोलायला सांगून अभ्यासासाठी शक्य तितकं अनुकूल वातावरण निर्माण करायचे. खरं तर अशा वातावरणात अभ्यास करणं हेच मोठं आव्हान होतं. मी सायंकाळी 7:30ला झोपी जायचे आणि मध्यरात्री 2-3 वाजता उठायचे. तिथून 6-7 वाजेपर्यंत अभ्यास करायचा आणि मग शाळेला जायचं. शैलजा यांच्या 2 लहान बहिणी उच्च शिक्षित आहेत. त्यातील रोहिणी वाघमारे या पाटबंधारे खात्यात असून कीर्ती पाईक इंकर त्या देखील इंग्लंडमध्ये डॉक्टर आहेत. वा वा वा. शैलजा यांच्या आई सरिता पवार फारच भारावलेल्या होत्या. त्या म्हणतात, हे सगळं तिच्या कष्टाचं फळ आहे. मी कमी शिकलेली आहे, पण तिच्या वडिलांना आणि मला नेहमी वाटायचं की मुलींनी भरपूर शिकावं, मुलींनी आपल्या पायावर उभं राहावं, हेच आमचं ध्येय होतं. बऱ्याचदा ती आजारी असली तरीही अभ्यास करायची. तिने आमच्या परिस्थितीची जाण ठेवून हे मोठं यश मिळवलेलं आहे. जेव्हा तिने मला फेलोशिपबद्दल सांगितलं तेव्हा मला फारच भरून आलं होतं. शैलजा यांच्या धाकट्या बहीण रोहिणी वाघमारे म्हणाल्या की माझ्याकडे भावना व्यक्त करायला शब्दच नाही आहेत. सामान्यतः 3 मुली असल्यावर मुलींची लग्न लावून मोकळं व्हावं अशी मानसिकता असते. पण त्या काळातही आईवडिलांची अशीच इच्छा होती की मुलींनी शिकून पुढे जावं, कुणावरही अवलंबून नसावं. खरं तर ताईला कलेक्टर व्हायची इच्छा होती. तिने प्रिलिमही पास केली होती, पण ते स्वप्न अधुरं राहिलं असलं तरी आता तिचं काम जागतिक पातळीवर गेलं याचा खूप आनंद आहे. दलित असल्यामुळे भेदभावाचे अनेक प्रसंग वाटायला निश्चित येतातच आणि तसे मलाही आले. अगदीच उदाहरण सांगायचं झालं तर मला फोर्ड फाउंडेशन फेलोशिप जेव्हा मिळाली तेव्हा माझ्या आजूबाजूच्या काही लोकांना यावर विश्वासच बसत नव्हता. ते वारंवार मला विचारायचे की तू मला मिळालेली फेलोशिप कामासाठी मिळाली, पण एका दलित महिलेला मिळालेल्या फेलोशिपबद्दल त्यांना प्रचंड आश्चर्य वाटायचं. काय आहे ह्या फेलोशिपचं महत्त्व? जीनियस ग्रँट नावाने ओळखली जाणारी ही फेलोशिप यावर्षी 22 जणांना देण्यात आली.
सृजनशीलता हा मॅकऑर्थर फेलोशिपचा मूलभूत निकष आहे. कल्पक विचारांच्या उदयोन्मुख सर्जक व्यक्तींमध्ये गुंतवणूक करणं, त्यांना प्रोत्साहन देणं आणि त्यांच्या कामाला पाठिंबा व्यक्त करणं हा फेलोशिपचा मुख्य उद्देश आहे. जोखीम पत्करून समाजातील जटिल समस्यांना भिडणाऱ्यांना तसेच चौकटबाह्य विचार करून त्यातून सुंदर, कल्पक आणि प्रेरक गोष्टींची नवनिर्मिती करणाऱ्या व्यक्तींना उजेडात आणून त्यांचं महत्त्व अधोरेखित करणं हा देखील या फेलोशिप देण्यामागचा मूलभूत विचार आहे. या फेलोशिपचं महत्त्व अधोरेखित करताना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या इतिहास विभागाच्या प्रमुख श्रद्धा कुंभोजकर ह्या म्हणतात की ही फेलोशिप नो स्ट्रिंग एजंट स्वरूपाची आहे. म्हणजे या फेलोशिपच्या बदल्यात निवड झालेल्या उमेदवारांनी काही विशेष व वेगळी गोष्ट करणं अपेक्षित नाही आहे. ही उल्लेखनीय बाब आहे. या फेलोशिपची रक्कम भारतीय चलनात मोठी आहे. प्रतिभावंत लोकांमध्ये केलेली गुंतवणूक या उद्देशाने मॅकऑर्थर फाउंडेशन ही फेलोशिप देतं. पुढे जाऊन हे लोक आणखी चांगलं काम करतील असं त्यांच्या क्षमतेवर विश्वास दाखवणारी ही फेलोशिप आहे. या फेलोशिपसाठी अर्ज वा मुलाखत अशी कोणत्याही प्रकारची प्रक्रिया पार पाडली जात नाही. विविध क्षेत्रातील मान्यवरांनी नामनिर्देशित केलेल्या अभ्यासू आणि आश्वासक उमेदवारांचा या फेलोशिपकरता विचार केला जातो. दलितांमधल्या दलित म्हणजे महिला होय. आधुनिक भारतातील जात, लिंग आणि लैंगिकतेचा दलित महिलांच्या आयुष्याच्या दृष्टिकोनातून परामर्श घेणे हा शैलजा पाईक यांच्या अभ्यासाचा विषय आहे. आपल्या एकूण अभ्यासाविषयी बोलताना त्या म्हटल्या, भारताच्या एकूण लोकसंख्येपैकी 17% लोकसंख्या दलितांची आहे. मला असं लक्षात आलं की दलित महिलांच्या शिक्षणावर फारसं काम झालेलं नाही आहे. आकडेवारी दिसते, पण नक्की काय परिस्थिती आहे याबाबतचे क्वालिटेटिव्ह रिसर्च उपलब्ध नव्हते. या दलित महिलांचा इतिहास नीटसा कोणी लिहिलाच नाही आहे. तेव्हा मी ठरवलं की मला हे काम करायचं आहे. ऐतिहासिकदृष्ट्या एवढ्या मोठ्या लोकसंख्येला कोणत्याही स्वरूपातील शिक्षण, सार्वजनिक व्यवस्था, सार्वजनिक पाणवठे व विहिरी इतकंच काय, एखाद्याची ऐपत असली तरी चप्पल घालणं वा कपडे घालणं या गोष्टींचीही परवानगी नव्हती. यातही पुन्हा दलित महिला या निःसंशयपणे अधिकच वंचित आणि दडपलेल्या होत्या. जेंडर आणि राजकारणाच्या दृष्टिकोनातून विचार करता त्यांचं स्थान अगदीच नगण्य असल्यानं दलितांमधल्या दलित म्हणजे दलित महिला होय. पुढे त्या म्हणतात, हाच तो समाज आहे ज्यामधून मी आले. म्हणूनच गेल्या 25 वर्षांपासून हाच माझ्या अभ्यासाचा, संशोधनाचा आणि लिखाणाचा विषय राहिला आहे. दलित महिलांचं जगणं मांडणारा सखोल अभ्यास. शैलजा पाईक या जात, लिंगभाव आणि लैंगिकता अशा दृष्टिकोनातून दलित महिलांच्या आयुष्यावर अभ्यास करणाऱ्या आधुनिक इतिहासकार आहेत. पाईक यांनी आपल्या अभ्यासातून जात वर्चस्वाच्या इतिहासाकडे पाहण्याची नवी दृष्टी प्रदान केली. त्याबरोबर दलित महिलांचा आत्मसन्मानाने एकूणच त्यांच्या व्यक्तिमत्वाचं शोषण करणाऱ्यांमध्ये लिंगभाव आणि लैंगिकता कशा प्रकारे प्रभाव टाकला आहे या बाबीचाही उहापोह त्यांनी आपल्या लिखाणातून केलेला आहे. त्यांच्या संपूर्ण लिखाणामध्ये दलित आणि दलित महिला केंद्रस्थानी आहेत. त्यांनी इंग्रजी, मराठी आणि हिंदी भाषेतील साहित्य व्यतिरिक्त समकालीन दलित महिलांच्या मुलाखती आणि त्यांचे अनुभव याच्या एकत्रीकरणातून आजच्या संदर्भात एक नवा परिप्रेक्ष्य साकारला आहे. दलित ह्युमन एज्युकेशन इन मॉडर्न इंडिया, डबल डिक्सिमेशन 2014 आणि द वल्गरिटी ऑफ कास्ट, दलित सेक्शुअलिटी अँड ह्युमॅनिटी इन मॉडर्न इंडिया अशी त्यांची 2 पुस्तकं प्रकाशित झाली आहेत. पहिल्या पुस्तकात त्यांनी महाराष्ट्राच्या शहरी भागातील दलित महिलांचा शिक्षणासाठी संघर्ष ब्रिटिशकालीन अवस्थेशी तुलना करत मांडला आहे. निम्न मध्यमवर्गीय कुटुंबातून पुढे आलेल्या शैलजा यांचं इतिहास या विषयामधलं MA या पदवीचं शिक्षण सावित्रीबाई फुले विद्यापीठाच्या इतिहास विभागात 1994-96च्या काळात पूर्ण झालं. 2000 साली त्यांना इंडियन काउन्सिल ऑफ सोशल सायन्स रिसर्च ICSSR परदेशात जाऊन MPhil करण्याकरता आलेली फेलोशिप मिळाली होती. तेव्हा त्या इंग्लंडला गेल्या. त्यानंतर पुढील शिक्षणासाठी अमेरिकेत जाण्याची संधी त्यांना मिळाली. आजवर त्यांच्या संशोधनात्मक लिखाणाला अमेरिकेतून अनेक संस्थांद्वारे निधी प्राप्त झालेला आहे. त्यांनी इंग्लंडमधील बुएरविक विद्यापीठातून 2007 साली PhD प्राप्त केली. इतिहासाच्या पोस्ट डॉक्टरल असोसिएट आणि असिस्टंट प्रोफेसर म्हणून देखील त्यांनी काम केलेलं आहे. अशा या धडाडीच्या रणरागिणी शैलजा पाईक यांना पुढील वाटचालीस असंख्य शुभेच्छा.